विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे बघा। ही अपडेट खास करून सरळ सेवा भरतीची जी तयारी करत असतात विद्यार्थी मित्र त्यांच्यासाठी ही खास करून अपडेट असणार आहे आणि जे MPSCची तयारी करत असतात त्यांच्यासाठी पण ही चांगली अपडेट असणार आहे। बरेचशा वर्षापासून बरेचशा वेळेस जे आहे वेगवेगळ्या स्तरामधून वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की जी काही सरळ सेवा आहे तर ही सरळ सेवा MPSCच्या मार्फत घेण्यात यावी आणि या संदर्भात थोड्या का प्रमाणात का होईना परंतु थोड्याफार हालचाली चालू असल्याच्या आपल्याला काही अपडेट होऊन दिसत आहे बघा। तुम्हाला मी संपूर्ण अपडेट काय आहे अगदी कमी नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर अगदी कमी शब्दात आणि अचूकती तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं, म्हणजे तुमचा वेळ पण कमी जाईल आणि तुम्हाला माहिती पण मिळेल। बघा झालेलं असं आहे की आता तुम्हाला माहिती आहे सध्या सरळ सेवा म्हणल्याच्या नंतर TCS आणि IBPS या दोन कंपन्यांच्या मार्फत जे आहेत या परीक्षा ज्या आहेत पार पडल्या जातात, पण त्याच्यावर पण कधी कधी क्वेश्चन मार्क लावला जातो बघा। आणि अशा संपूर्ण एकंदरीत या परिस्थितीचा विचार करता MPSCकडेच या परीक्षा वर्ग करण्यात याव्या किंवा MPSCच्या द्वारे या परीक्षा घेण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी विद्यार्थ्यांकडून हमेशा होताना आपण पाहिलेली आहे। आणि त्याच धर्तीवर जे आहे जेवढी माहिती पुढे आलेली आहे त्यानुसार तुम्हाला सांगणार आहे की MPSC जे आहे MPSCच्या मार्फत जे आहे सरळ सेवा भरती होईल का आणि या संदर्भात अपडेट काय आहे या संदर्भात आता या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती सांगतो बघा। शिष्टमंडळाने काय केलेलं आता नुकतीच जे आहे शिष्टमंडळाने केरळच्या लोकसेवा जे काही केरळचं लोकसेवा आयोग आहे तर त्या आयोगाला भेट दिलेली आहे। कशासाठी? त्यांची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी त्यांच्यासोबत एक मीटिंग झाली वगैरे वगैरे। परंतु आता सध्या तुम्हाला माहिती आहे की सध्या जे आहे जर तुम्ही TCS आणि IBPS या पॅटर्ननुसार जर अभ्यास करीत असाल तर कोणत्याही प्रकारे मनामध्ये संकोच न आणता बिनधास्तपणे तुमचा अभ्यास चालू राहू द्या, कारण की हा जो निर्णय MPSCकडे जाण्याचा या संपूर्ण गोष्टीच्या प्रक्रियेमध्ये अजून विलंब आहे। त्यामुळे सध्याच्या परीक्षा तरी तुर्तास तरी MPSCकडे जाणार नाहीत, त्या IBPS आणि TCSच्या द्वारे चालणार आहेत, त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। परंतु 1 जानेवारी 2026 पासून जे आहे MPSCकडे या परीक्षा जाऊ शकतात का? त्यामुळे बरेचसे जे विद्यार्थी मित्र बघा ज्यांना काही माहीतच नाही त्यांना काही माहीत नसणार, परंतु ज्यांना माहीत आहे ते असं म्हणतात की जर का तलाठीची परीक्षा जर तलाठीची जाहिरातच आली नाही तर मग फायनली तलाठीची जाहिरात ही कोणाद्वारे होणार आहे, म्हणजे MPSCद्वारे परीक्षा होईल की जी आहे TCSच्या द्वारे होईल। परंतु एक इंटरेस्टिंग गोष्ट बघा, त्या गोष्टीसाठी अजून वेळ आहे परंतु लवकरच जी आहे तलाठीसाठी जाहिरात काढायला पाहिजे सरकारने। पण आता सध्या मुद्द्याचं आपण बोलूयात फक्त सरळ सेवा आणि ती MPSCच्या द्वारे घेतल्या जाणार आहे का आणि त्या संदर्भात काय अपडेट आहे ते बोलतो बघा। इथे स्पष्टपणे दिलेलं आहे बघा, लोकसत्ता पेपरला आलेली न्यूज आहे की MPSC मार्फत जे आहे सरळ सेवा भरती, पण सध्या लगेचच काही निर्णय लागू झाला वगैरे काही नाही बरं का, मी तुम्हाला त्यामुळे अगोदरच सांगितलेलं आहे, कारण आपल्या चॅनलवर कुठल्याही प्रमाणच्या भ्रामक जे आहे अपडेट दिल्या जात नाहीत, जे आहे ते तुम्हाला ऑथेंटिक अपडेट देण्याचा प्रयत्न केला जातो। बघा शिष्टमंडळाची केरळ लोकसेवा आयोगाला भेट दिलेली आहे, कारण केरळ लोकसेवा आयोगाला का बरं भेट दिलेली आहे ते मी तुम्हाला पहिलं कारण सांगतो। कारण केरळ लोकसेवा आयोग जे आहे तर तिथे ज्या सर्व जेवढ्या बी काही परीक्षा आहेत तिथेच असल्या आपल्यासारख्या जे काही सरळ सेवा ज्या TCS IBPSच्या मार्फत केल्या जातात तिथे तसं नाही, तिथे जे आहे केरळचीच जे आहे आपल्या MPSC सारखे तिथे पण एक जे केरळचं लोकसेवा आयोग आहे तर तेच संपूर्ण परीक्षा जे आहे घेत असतात। तुम्हाला थोडक्यात इथे बघा इथे स्पष्ट दिलेलं पण आहे बघा, तुम्हाला जर स्क्रीनला वाचता दिसत असेल तर बघा हे बघा इथे दिलेलं आहे केरळचं जे काही MPSC आहे ना, म्हणजे तिथलं जे लोकसेवा आयोग आहे तिथली एक आपल्यासारखीच एक घटनात्मक जे संस्था आहे, परंतु तिथे जे आहे शासनाचे सर्व कार्यालय ज्यामध्ये राज्य शासनाचं वीज मंडळ असो किंवा परिवहन मंडळ असो, स्थानिक स्वराज्य संस्था असो, 15 शिखर सहकारी बँका असो किंवा जिल्हा सहकारी संस्था असो, अशा सर्व कंपन्या मंडळे सर्वांसाठीचे जे काही जाहिराती घेतल्या जातात त्याची भरती जी घेतली जाते तर ती घेतली जाते केरळच्या तिथल्या लोकसेवा आयोगाद्वारे। तर त्याचप्रमाणे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये MPSCद्वारे तशी काही करता येईल का यासाठी आपल्या जे आहे MPSCच्या द्वारे जे एका शिष्टमंडळाने जे आहे जे शिष्टमंडळ जे आहे याच्या संदर्भात जे सरळ सेवेची भरती MPSCद्वारे करू इच्छित आहे तर त्या शिष्टमंडळाने त्या संदर्भात तिथली त्यांची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी सध्या व्हिजिट केलेली आहे। आणि याच्यातनं तुम्हाला एक गोष्ट क्लिअर व्हायला पाहिजे की थोड्याफार का प्रमाणात पण हालचाली मात्र चालू आहेत बरं का, हालचाली मात्र चालू आहेत। कारण तुम्हाला माहिती आहे बघा आता सध्या TCS IBPS पूर्वी एक पोर्टलच्या द्वारे घेतल्या जायच्या महापरीक्षा पोर्टलच्या द्वारे, परंतु आता काय झालेलं आहे की सध्या तुम्हाला सर्वांना माहीत असेल बघा की डिसेंबरपर्यंत 31 डिसेंबरपर्यंत इथं तारीख हे बघा दिसते बघा 30 हे बघा इथे बघा इथे दिले तुम्हाला बघा 31 काय हे बघा 31 इथे लिहिलेलं आहे बघा 31 डिसेंबर 2025 पर्यंत पदभरती कार्यवाही TCS आणि IBPS या कंपनीकडून सुरू राहील। कधीपर्यंत विद्यार्थी मित्रांनो? 31 डिसेंबरपर्यंत।
आणि 31 डिसेंबरच्या नंतर लागणार 2026. आणि यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे बघा, पुढे जर आपण पाहिलं तर यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की त्यानंतर म्हणजे आता 31 डिसेंबर 2025 संपलं म्हणजे 25 संपलं, त्यानंतर MPSCच्या कक्षेत सर्व पदे आणून 1 जानेवारी 2026 नंतर गट ब अराजपत्रित गट क संवर्गातील पदांची भरती MPSC कडून जी आहे होणार आहे, यानुसार MPSC कडून कारवाई सुरू केली आहे. अशा प्रकारची जी बाब आहे ही खूप महत्त्वाची अपडेट आहे, कारण की आत्ता सध्या ज्या या शिष्टमंडळाने जी भेट दिलेली आहे केरळाच्या ते संदर्भात, तर त्याच्यातनं 2-3 गोष्टी क्लिअर होत आहेत बघा, की कुठेतरी मधातनं जे आहे बॅकएंडला गोष्टी चालू आहेत. म्हणजे कशा संदर्भात, ही सरळ सेवा MPSC कडे देण्याच्या संदर्भात. तर अजूनही याच्यावर बऱ्याचशा काही गोष्टी येणार आहेत, क्लॅरिटी आणखी खूप मोठ्या प्रमाणात येणं बाकी आहे. पण तुर्तास तरी चांगला संकेत याचा आहे की याच्यामधून जे काही मार्कांची फेरफार झाल्याचे काही आरोप लावले जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावले जातात वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यावर, वेगवेगळ्या पोर्टलवर. पण आता तशा बाबी ज्या आहेत MPSCच्या बाबतीत जे विश्वासार्हता आहे, तर त्यामुळे ज्या MPSC कडे द्या अशा प्रकारची विद्यार्थ्यांकडनं मागणी नेहमीप्रमाणे होत आलेली आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या वेळेमध्ये आता सध्याच्या परीक्षा नाही, मी परत सांगालो तुम्हाला, त्यामुळे आता जो अभ्यास आहे तो एकदम धूमधडाक्यात चालू ठेवा. पण येणाऱ्या वेळेमध्ये मात्र जे आहे या संदर्भात जे बी काही अपडेट येईल ते आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर आणि सर्वात कमी शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये आता या अपडेटच्या नुसार काही जर तुमच्या मनामध्ये जर का प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा विद्यार्थी मित्रांनो. आणि चॅनलला पहिल्यांदा असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपल्या या चॅनलवर तुम्हाला अपडेट आणि सोबत इंग्रजी व्याकरण हा एकच विषय शिकवला जातो आणि त्या संदर्भातच तुम्हाला एकदम बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत जर का कोर्स लावायचा असेल तर द प्रिसाइज अकॅडमी पुणे हे आपलं प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करा आणि अगदी कमी फीसमध्ये आणि क्वालिटीची टीचिंग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर पाहायला मिळेल. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.